हे काम पूर्ण झालं। सर्वसाधारण दरवर्षी पाऊस पडतो, पाऊस पडला की तेवढ्यापुरता पाझर तलाव भरायचा आणि पाझर तलावाची गळती जास्त असल्यामुळं महिना दीड महिने पाणी थांबायचं आणि पाणी निघून जायचं। परंतु वारंवार दुष्काळाची परिस्थिती वारंवार दुष्काळ पडत असताना गेल्या 2 वर्षापासून दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा हा शासनाने राबवलेलं धोरण किंवा त्यामध्ये आलेल्या सामाजिक संस्था पुढं त्यामध्ये पाणी पंचायत साळुंखे साहेबांची ही संस्था, त्यांच्या साळुंखे ताई असतील, त्यांच्या कन्या डॉक्टर शिंदेताई असतील, त्यांनी या ठिकाणी पाहणी केली होती आणि त्यावेळेला कोरडा पाझर तलाव होता। त्यामुळे त्यांनी पाझर तलावाच्या पट्टीच्या आतल्या बाजूला 10 फूट अंतरावर 10 फूट खोलीची 15 फूट खोलीची चारी काढली आणि त्याच्यामध्ये काळी माती भरून त्यांच्या संस्थेच्या मार्फत दिली। त्याच्यामुळे आज या ठिकाणी हा पाझर तलाव भरून अवस्थेत आहे आणि पाणी पाझरण्याचं प्रमाण कमी आहे। त्याच्यामुळे हे पाणी आम्हाला वर्षभर राहू शकतं। दुष्काळ हा पडत असतो, पण दुष्काळातून जनतेने बोध घेतला पाहिजे। दुष्काळामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा, चांगले रस्ते करून घेतले पाहिजेत, पाण्याचं काम करून घेतलं पाहिजे, चांगली झाडी लावली पाहिजे आणि वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर मात केली पाहिजे। या संस्थेचं त्यामुळं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्या साळुंखे ताईंनी या ठिकाणी येऊन हे काम करून दिलं। ह्या कामाची तशी आता आज किंमत करू शकत नाही, एवढं जर पाणी थांबलं। याच्यामुळं गावाचा निम्मा भाग खालचा पट्टा चांगल्या परिस्थितीत आजही ओढ्याला पाणी आहे। गेल्या वर्षी अगदी उन्हाळा होता तरी वर्षभर 12 महिने या ओढ्याला पाणी राहिलेलं आहे। त्याच्यामुळं परिसरातले शेतकरीसुद्धा खुश आहेत, आनंदी आहेत। मी मनापासून साळुंखे ताईंचं पाणी पंचायत विभागाचं मनापासून गोळवेरे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो।